नमस्कार. ड्रायव्हित भावमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. हा व्हिडिओ पुण्याचा आहे. एक महिला गरोदर आहे, मला वाटतं 6-7 महिन्याची, आणि तिच्याबरोबर तिची बहीण आहे. नुकतीच तिला गावावरनं आणली होती. जे पण काय असतील, माणूसच आहे ते. पण इतक्या मोठ्या रहदारीच्या रोडवर तुमचा असा निष्काळजीपणे रस्ता ओलांडणं हे कितपत योग्य आहे? आपण कित्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की सर्वात जास्त रस्ते अपघातीचं जर मृत्यूचं प्रमाण जर असेल ना, तर ते आहे रस्ता ओलांडण्याचं. पहिला हा व्हिडिओ बघा, नंतर आपण बोलू. आता या व्हिडिओच्या मी कमेंट जर वाचल्या तर काही लोकांचं मत आहे की त्या इतक्या उशीर उभ्या होत्या, त्या बसवाल्याला कळालं का नाही, ही एकाची कमेंट होती. काही लोकांनी सांगितलं की बसवाला बरोबर आहे, इतक्या मोठ्या रहदारीच्या रोडवर ब्रिज असायला होता, आता ते प्रशासनाचं काम आहे. दुसरी गोष्ट काय बोलतात, तिथं झेब्रा क्रॉसिंग असायला हवं, तर झेब्रा क्रॉसिंगवर सुद्धा अपघात होतात. मुळात हा प्रश्न उद्भवतो की गरोदर आहे, लहान मुलगी आहे तुमच्या हाताला 8-9 वर्षाची. मुळात हा तुमचा निष्काळजीपणा आहे. माझ्या ड्रायव्हरच्या दृष्टिकोनातनं जर बघितलं ना, हा तुमचा निष्काळजीपणा आहे. म्हणजे इतक्या आरामशीर तुम्ही आरामशीर चालल्या, आणि तिथे बघा बंपर टू बंपर गाड्या चालल्या त्या, म्हणजे एका पाठोपाठ एक गाड्यांचा वेग भरधाव आहे. आणि ज्या तऱ्हेने त्या खूप उशीर उभ्या हे मान्य आहे, पण ज्या तऱ्हेने त्या पुढे सरसावल्या, अक्षरशः आरामशीर चालल्या, त्यांनी ती बघितलीच नाही बस. ज्यावेळेला बस आली ना बघा, ते त्यावेळेला ते धावण्याचा प्रयत्न केला, वेळ निघून गेली होती. कारण बसवाल्याला कळलंच नसेल, त्याला त्या दिसल्याच नसतील. आणि दिसले जरी असेल ना तरी वेळ निघून गेलेला, तो किती आवरणार आहे हो, अवजड वाहन आहे. मुळात हा तुमचा निष्काळजीपणा आहे की रस्ता कुठे ओलांडणे. आणि तुम्ही एक तर अवघडलेल्या महिला आहेत, लहान मूल आहे म्हणल्यानंतर तुमचं काम होतं की जबाबदारीनं रस्ता ओलांडणे. का मी सांगतो की ह्याचं उत्तम उदाहरण तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. हे 2 पार्टमध्ये, हा पहिला पार्ट तुम्ही बघू शकता. जर अवजड वाहनला त्यांच्यात जर आटोक्यात वाहन असताना तर नक्कीच त्यांनी वाचवण्याचा प्रयत्न केला, पण हे समोरच आले आणि अपघात घडला. तुम्हाला काय वाटतं ह्या व्हिडिओबद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा.